आदिवासी आश्रमशाळेत व वसतिगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार व चौकीदार द्या बिरसा फायटर्सची मागणी. नंदुरबार प्रतिनिधी. शासकीय आदिवासी आश्रमशाळेत व शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहात कायमस्वरूपी तात्काळ सफाई कामगार व चौकीदार पदभरती करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, वनसिंग पटले, जयराम पटले, जयसिंग वसावे, दिनेश वळवी, नारसिंग वसावे, भोंडा पटले, मोत्या पाडवी, हाना पटले, राजा मोरे, आट्या तडवी, वसंत भील, पिंट्या वळवी, किसन रहासे, किसन वळवी, वसंत भील, आकाश तडवी, ननू भंडारी आदी 20 ते 25 पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. शासकीय आदिवासी आश्रमशाळेत व शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृहात रोजंदारी तत्वावर सफाई कामगार व चौकीदार काम करत आहेत. आठवड्यातून 3 दिवस म्हणजेच एका दिवसाआड सफाई कामगार आश्रमशाळेत व वसतिगृहात सफाई काम करीत आहेत. आमच्या संघटनेला काही आश्रमशाळेत व वसतिगृहात सफाई कामगारांच्या अनियमितपणाने व रोजंदारी तत्वावर कामांमुळे अस्वच्छता निदर्शनास आली आहे. प्रत्येक आश्रमशाळेत व वसतिगृहात कायम स्वच्छता असणे आवश्यक आहे. अस्वच्छतेचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर व अध्ययनावर होत आहे. म्हणून आश्रमशाळेत व वसतिगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार आवश्यक आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी चौकीदार सुद्धा कायमस्वरूपी असणे आवश्यक आहे. म्हणून शासकीय आदिवासी आश्रमशाळेत व मुला-मुलींच्या वसतिगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार व चौकीदार पदांची भरती करण्यात यावी. रोजंदारी तत्वावर सफाई कामगार व चौकीदार पदे बंद करण्यात यावीत, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून आदिवासी विकास विभाग कडे करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र. आदिवासी आश्रमशाळेत व वसतिगृहात कायमस्वरूपी सफाई कामगार व चौकीदार द्या बिरसा फायटर्सची मागणी. नंदुरबार प्रतिनिधी. शासकीय आदिवासी आश्रमशाळेत व शासकीय आदिवासी मुला